तर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर लोटलाय। चंद्रभागेच्या तीरावरती स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे। आज पहाटेपासूनच लाखो भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी दाखल झाले। चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचं आणि कळस दर्शन घेऊन वारी पूर्ण केली आहे। दरम्यान विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे। दर्शन रांगेत सुमारे 75,000हून अधिक भाविक आहेत। आपले प्रतिनिधी सचिन जाधव थेट आपल्यासोबत जोडले गेले। सचिन, ही दृश्य आपण पाहतोय, संपूर्ण जनसागर या ठिकाणी लोटलाय। कसं आहे सध्याचं, कसं आहे वातावरण पंढरपुरातलं? आषाढी कार्तिकी भक्तजनी येते असं म्हटलं जातं। त्याच आषाढी आणि कार्तिकी वारीला मोठ्या संख्येने वारकरी पंढरीमध्ये दाखल होतात। आज आषाढी वारी आहे आणि आपण ही सगळी दृश्य चंद्रभागा नदीच्या तीरावरती पाहतोय। मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा जी गर्दी आहे ती दर्शनासाठी किंवा जे नामदेव पायरीच्या दर्शनासाठीची ही सगळी रांग आहे। दोन वेगवेगळ्या रांगा खरं तर दर्शनासाठी केलेल्या आहेत। ही सगळी रांग आपण पाहतोय चंद्रभागा नदीच्या तीरावरती आहेत। यावेळेस खरं तर पाऊसकाळ चांगला झालेला आहे आणि त्यामुळे वारीमध्ये 20 ते 22 लाख वारकरी जे आहेत ते सहभागी झाले असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात येत आहे। एकूणच या ठिकाणची सगळी ही दृश्य पाहत असताना मंदिर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, त्यांनी तयारी केलेली आहे ती जय्यत केली। कारण या ठिकाणी जे भाविक येतात त्यांना खरं तर विठ्ठलाचं दर्शनापेक्षा जरी बाहेर नामदेव पायरीचं दर्शन मिळालं तरीही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। आणि आज वारी आहे, या वारीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या तीरेवरची ही गर्दी पाहतोय। आतमध्ये खरं तर आज पहाटे मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली आणि त्यानंतर खरं तर आज सकाळच्या सुमाराची ही चंद्रभागा तीराचे स्नान करण्यासाठी ही गर्दी पाहतोय। अलोट गर्दी जी आहे ती वारकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। एकूणच चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी, जे विठ्ठल विठ्ठल जय हरी अशा नामगजरामध्ये वारकरी पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकरी आले असताना प्रशासनाकडून बंदोबस्त जो आहे तो चोख ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी स्वतः काही वेळापूर्वी मंत्री महोदय असतील किंवा अनेक सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, हे प्रत्येक रांगेमध्ये जाऊन त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करत आहेत। वारकऱ्यांचे पुढच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवल्या जात आहेत। मात्र पंढरपूरची खरं तर एक आगळीवेगळी कथा आहे। पंढरपूरला येणारा वारकरी जो आहे तो आळंदी देहूपासून निघाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पंढरपूरपर्यंत येत असतो। त्यानंतर या ठिकाणच्या या गर्दीमध्ये खरं तर त्यांना कळसाचं दर्शन हो, विठ्ठलाचं दर्शन हो किंवा नामदेव पायरीचं दर्शन हो, त्यांना दर्शनाची आस असते। पंढरपूरमध्ये आले की वारी पूर्ण होते। आनंद सोहळा आहे हा वारी त्यांच्यासाठी आणि त्यानिमित्तानं खरं तर ही सगळी दृश्य आपण आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून दाखवत आहोत। मोठी अलोट गर्दी जी आहे आपण पाहतोय, संपूर्ण जनसागर भक्तिसागर या ठिकाणी लोटलेला आहे आणि प्रत्येकालाच आस लागली आहे ती विठुरायाच्या दर्शनाची। आपल्याकडनं वेळोवेळी आढावा घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।